या कृषी महोत्सव 2023च्या कार्यक्रमात उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष आमदार किशोर भाऊ जोरगेवारजी, या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय माननीय ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी सातपुते, नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य श्री सुधाकरराव अडबागेजी, ज्यांचं आता आपल्यासमोर मार्गदर्शन होणार आहेत असं त्यांच्या नावात माझ्या नावाचं साधर्म्य आहे असे डॉक्टर सुधीर भोंगळेजी, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन नेहमीच संघर्ष करणारे माजी आमदार वामनराव चटपजी, माजी आमदार सुदर्शन निमकरजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे कप्तान देवराव भोंगळेजी, शिवसेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री संदीप गिरेजी, माजी उपमहापौर राहुल पावडेजी, माजी नगरसेवक सचिन भोयर, पप्पूजी देशमुख, देवानंद वाढई, सुनीताताई गवढिया, या कार्यक्रमामध्ये ज्यांची प्रमुख भूमिका आहे असे श्रीधरराव मागेकर, समाजाचे उपाध्यक्ष विनोद पिंपळशेंडे, सचिव अतुल देऊळकर, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर नेते, पदाधिकारी, आयोजक, सदस्य व या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सर्व प्रिय बांधवांनो, माता भगिनींनो, धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मीनगरच्या वतीने आयोजित या कृषी महोत्सव 2023चं अधिकृत उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री विजय मुसळे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विजयासाठी करिअरवाला या पुस्तकाचं लेखन केलं। या करिअरवाला या पुस्तकाचंही अधिकृत प्रकाशन झालं, विमोचन झालं असंही मी घोषित करतो। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज आपण सर्वांनी शोक व्यक्त केला। विधानसभेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय मोरेश्वरराव टेंभुर्णे, ज्यांनी आपल्या राजकीय अधिकाराचा उपयोग हा शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर संघर्ष करत केला, त्यांनाही मी या कार्यक्रमात आदरांजली व्यक्त करतो। आपण सर्वांनी त्यांनी जो विचार समाजासमोर मांडला त्या विचारानुरूप भविष्यात कार्य करण्याचा संकल्प करावा अशी ही इच्छा व्यक्त करतो। या कार्यक्रमात नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य श्री सुधाकरराव अडबागेजी आहे, त्यांचंही मी पहिल्यांदाच आज माझी भेट होते आहे। मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि अभिनंदन करताना शिक्षकांचे प्रश्न मांडता मांडता जसा एस फॉर शिक्षक आहे तसा एस फॉर शेतकरीही आहे। नावाप्रमाणे तुम्ही एस म्हणजे शिक्षक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जनतेने दिलेल्या मतरूपी आशीर्वादाचा उपयोग करावा आणि या उपयोगात माझा कधीही तुम्हाला उपयोग वाटला तर मी तुमच्यासोबत प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील। आदरणीय पुरुषोत्तमजी सातपुतेजींना मी धन्यवाद देतो की त्यांनी आग्रहपूर्वक निमंत्रण दिलं आणि आज आपल्या सर्वांशी मग संवाद साधता येतो आहे। आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नाच्या संदर्भात जी आपली भूमिका आहे त्या भूमिकेच्या संदर्भात एक आमदार म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून आणि सरकारचा मंत्री म्हणून, प्रतिनिधी म्हणून मी जो काही संकल्प आणि या संदर्भात कार्य करण्याच्या दृष्टीने नियोजन केलं त्या नियोजनावर निश्चितपणे आपल्या सर्वांशी मला संवाद करता येईल। मला आठवतं की काही महिन्यापूर्वी मी एका कार्यक्रमात गेलो। कार्यक्रम अतिशय सुंदर होता।
कार्यक्रम 5 स्टार हॉटेलमध्ये होत होता आणि त्या 5 स्टार हॉटेलमध्ये एक सूट बूट टाय घालून शेतकरी आला आणि माझ्या हातून त्याचा सत्कार करण्याचं नियोजित होतं. मी त्या शेतकऱ्याचा जेव्हा ड्रेस बघितला, सूट बघितला, त्याच्या चेहऱ्यावर श्रीमंतीचं तेज बघितलं, मनात शंका होती की हा कुठं शेतकरी उद्योग आणि उद्योगपती आहे, पण साईड बिझनेस म्हणून कदाचित शेती तर करत नाही. पण जेव्हा त्या शेतकऱ्याचा सत्कार केल्यानंतर मी त्याला थांबवलं. मी त्याला विचारलं की तुम्ही किती एकरमध्ये शेती करता? तो म्हणाला की 20 वर्षापूर्वी माझ्याकडे 3 एकर शेती होती, आज माझ्याकडे 100 एकर शेती झाली. मग मी दुसरा प्रश्न केला, तुमचा कोणी भाऊ राजकीय आमदार खासदार नेता मंत्री आहे का? कारण 3 एकरची शेती 100 एकर अशाच भावाची होऊ शकते. तेव्हा त्यांनी मला माहिती दिली की माझ्या कुटुंबात मागचे 7 पिढ्या आणि माझ्या कुटुंबातली पुढची पिढी साध्या ग्रामपंचायतचा सदस्यही नाही. मग मी दुसरा प्रश्न विचारला की 3 एकरची शेती 100 एकर होण्यामागे तुमच्या कुटुंबात कोणी IAS अधिकारी आहे का? कोणी PWD एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे का? कोणी इरिगेशनचा इंजिनियर आहे का? त्याचंही उत्तर त्यांनी नकारार्थी दिलं. तो म्हणाला की माझ्या कुटुंबात नेताही नाही, माझ्या कुटुंबात कोणी अधिकारीही नाही, मी शुद्ध 24 कॅरेटची शेती करतो, पण तरीही 3 एकरची 100 एकर केली. मी म्हणतो 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा तुम्ही आहे. म्हणजे याचं सूत्र काय? तर त्यांनी अतिशय एका वाक्यामध्ये सुंदर सूत्र सांगितलं. तो म्हणाला की आपण कृषी क्षेत्रात भारत देश मागे असण्याचं एकमात्र कारण आहे, ते म्हणजे पहिले पिकवतो मग विकतो. जे पिकतं ते आपण विकतो. सूत्र बदललं पाहिजे. जगाच्या बाजारपेठेमध्ये जे विकू शकतो तेच पिकवलं पाहिजे. जेव्हा मॅकडोनाल्डमध्ये सिमला मिरची लागते, त्याचा मी कॉन्ट्रॅक्ट घेतला आणि देशातल्या सर्व मॅकडोनाल्ड कंपनीमध्ये सिमला मिरची ही फक्त आणि फक्त माझ्या शेतातून जाते, म्हणून मी 3 एकरचे 100 एकर करू शकलो. हे उदाहरण सांगण्याची आवश्यकता यासाठी आहे की आता आपल्याला काही सूत्र कृषी क्षेत्रात बदलण्याची आवश्यकता जाणवली. लहानपणी शिक्षक सांगायचे चपाती का करपली? तर म्हणे आपण ती चपाती करपली यासाठी की चपातीला आपण बदललं नाही. पान का सडलं? तर म्हणे पान बदललं नाही. मग शेती क्षेत्रामध्ये मागे का पडली? तर शेती क्षेत्रामध्ये जे म्हणून तंत्रज्ञान आहे ते एकीकडे रिसर्च करणारे आहे आणि वापरणाऱ्यांपर्यंत ते तंत्रज्ञान दुर्दैवाने पोहोचू शकत नाही. तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे, एक तर ते पुस्तकामध्ये बंदिस्त आहे किंवा कृषी विद्यापीठामध्ये शास्त्रशुद्ध अभ्यास करणाऱ्यांच्या वर्कशॉपमध्ये ते बंदिस्त आहे. मग यामागे एक भावना घेऊन ॲडव्होकेट सातपुतेजींनी व त्यांच्या टीमनी कार्यक्रमाची सुरुवात केली. खरं तर सातपुतेजी, तुम्ही अपेक्षा व्यक्त केली की सरकारने हे उपक्रम केले पाहिजे. खरं तर ही कल्पना माझ्या डोक्यात 2017मध्ये आली आणि 2017च्या बजेटमध्ये मी प्रत्येक जिल्ह्यासाठी महाराष्ट्राचे 36 जिल्हे, मुंबई व मुंबई उपनगर सोडलेत, तर 34 जिल्ह्यांना तेव्हा मी 20 लक्ष रुपये प्रत्येकी हे माझ्या याच्यामध्ये बजेटमध्ये घोषणा केली आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर या संदर्भामधली आज प्रात्यक्षिकं दाखवणाऱ्या या पद्धतीच्या प्रदर्शनी सुरू झाल्यात. पण तरीही मला समाधान नव्हतं. मी चंद्रपूरची जेव्हा सरकारची प्रदर्शनी घेण्याचा निर्णय झाला, मी त्यांना तेच म्हटलं की ही प्रदर्शनी हे एक इव्हेंट असता कामा नये, हे कार्यक्रम होता कामा नये. हे खरं तर 4 दिवसाची प्रदर्शनी म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणारं, ज्ञान देणारी 4 दिवसाचं हे मुक्त विद्यापीठ व्हावं. आणि हे जर 4 दिवसाचं मुक्त विद्यापीठ व्हायचं असेल तर शास्त्र शुद्ध करा. आपलं पीक काय आहे, या पिकामध्ये आपण काय बदल करू शकतो. खरं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देव प्रसन्न आहे. 1100 ते 1200 मिलीमीटर साधारणतः पाऊस पडतो.
पण या पावसाच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून पर ड्रॉप मोर क्रॉप या भावनेतून काही नियोजन करता येईल का? आणि मी आता 8 तारखेला मुद्दाम बारामतीला गेलो. सुधीरजींना माहीत आहे की नाही मला माहीत नाही. मी 5 तास बारामतीचं जे राजेंद्र पवार जे केंद्र चालवतात ते मी बघून आलो. आणि मीच एकट्याने बघितलं नाही, मी सोबत जिल्हाधिकाऱ्यांना सोबत नेलं, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना सोबत नेलं आणि त्यांना सांगितलं की बारामतीच्या पुढे आपल्याला आपलं सेंटर उभं करायचं आहे. कारण बीच्या पहिले सी येत नाही, बीच्या पुढे सी येतो. तर आपण एक कदम पुढे राहिलो पाहिजे, बारामतीच्या पुढे चंद्रपूर राहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण एक कृषी तंत्रज्ञान उद्यान याची एक कन्सेप्ट डेव्हलप करण्याचा निर्णय केला. कारण 4 दिवसामध्ये अनेकदा शेतकरी त्यामध्ये उपस्थित राहू शकत नाही. पण जर आपण कृषी तंत्रज्ञान उद्यान या जिल्ह्यामध्ये परमनंट सुरू केलं तर जेव्हा केव्हा त्याला सवड असेल, जेव्हा केव्हा ते बघायची इच्छा असेल तर त्याला त्या कृषी तंत्रज्ञान उद्यानामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन नवीन बीजाच्या जाती, संपूर्ण कंपन्यांची माहिती असा प्रोजेक्ट त्याला तयार करता आला पाहिजे. आपल्यापैकी ज्यांना या संदर्भामध्ये इंटरेस्ट असेल, कारण हा संवाद दुतर्फी नाही, टू वे नाही, पण ज्यांना इंटरेस्ट असेल 13 तारखेला 11 वाजता आपण 56,000 चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे जे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत नियोजन भवनात त्या प्रमुखांची बैठक आयोजित केली. मी सातपुते साहेबांनाही परवा विनंती केली की तुम्ही या. शेवटी हे काम हा गोवर्धन कोण्या राजकीय पक्षाचा एका लोकप्रतिनिधीचा नाही. आम्ही जेव्हा अन्न खातो तेव्हा शेतकऱ्याचं नावही माहीत नसतं, पण 1 एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चागावं लागतं. उन्हामध्ये नांगरणी वखरणी करावी लागते. पावसामध्ये चिखल सापाची विंचवाची चिंता न करता तुडवावा लागतो. आणि थंडीमध्ये जेव्हा आपल्या कच्च्या बच्च्याला गुलाबी थंडीत घोंगड्यामध्ये घेऊन झोपावं छातीला कवटाळून, तेव्हा मात्र आपल्याला शेतीची राखण करायला जावं लागतं. अन्न कोणाच्या शेतातून येते ना तुम्हाला माहीत ना मला माहीत. आणि म्हणून आपल्याकडे प्रथा होती की जेवण्याच्या अगोदर अन्नदाता सुखी भव आणि त्या संदर्भातला श्लोक म्हटला जायचा. आता तो बंद झाला, पण अन्नदाता सुखी भव हे आपण त्या माध्यमातूनच म्हटलं जातं. आणि चंद्रपूर जिल्ह्यात त्याचं पुढचं पाऊल म्हणून आपण पंजाब नॅशनल बँकेसोबत टायअप केला आणि अजयपूरपाशी सर्व पद्धतीच्या शेतीच्या संदर्भामध्ये एक ज्ञान देणारं केंद्र आपण उभं करतो आहे, ज्यामध्ये मंत्रिमंडळाने 10 एकर जागाही दिली. आणि पहिल्या टप्प्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेचं जे केंद्र हरियाणात आहे, पंजाबमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, आता आपल्या महाराष्ट्रातही ते केंद्र एक मात्र आपण चंद्रपूरमध्ये अजयपूरमध्ये उघडतो आहे की ज्याच्यामध्ये मग ग्रीन हाऊस असेल, पॉली हाऊस असेल, फुलांची शेती असेल, त्याच्या संदर्भामधलं आपल्याला ॲडिशन म्हणजे त्या संदर्भामध्ये असणाऱ्या प्रॉडक्टमध्ये आपण व्हॅल्युएशन कसं करू शकतो याचंही तंत्रज्ञान आपण देण्याचा निर्णय केला. मूळ तालुक्यामध्ये 135 कोटी रुपये खर्च करून 100 एकरमध्ये आपण कृषी महाविद्यालय उभं करतो आहे की ज्या कृषी महाविद्यालयामध्ये धानाचं प्रोसेसिंग असेल, कापसाच्या संदर्भातलं मार्गदर्शन असेल, सोयाबीनच्या संदर्भातलं मार्गदर्शन असेल. हे सांगण्यासाठी की मी काय केलं हे सांगण्यासाठी नाही, हे मी यासाठी सांगतो आहे की ज्यांना ज्यांना यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे, आपला अनुभव शेअर करायचा आहे, आपल्या सूचनेची अंमलबजावणी व्हावी असं वाटतं आहे, त्यांनी त्यामध्ये निश्चितपणे सामील व्हावं. शेवटी हे काम तुमचं माझं सर्वांचं आहे. कृषी विद्यापीठ आहेत, पण कृषी विद्यापीठामध्ये अडचण एक आहे. मी पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात गेलो आणि मग एका गोष्टीचं दुःख झालं. दुःख यासाठी झालं की जेवढे विद्यार्थी शिकत होते, मी जेव्हा जेव्हा त्यांना डिग्री देत होतो त्या प्रत्येकाला विचारायचं तुम्ही भविष्यात काय करता. तर दुर्दैव होतं की एकानेही BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर मी शेती करतो असं उत्तर दिलं नाही. प्रत्येकाने हेच उत्तर दिलं की आम्ही या ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करतो आहे, आम्ही MPSCमध्ये प्रयत्न करतो आहे, आम्ही UPSCमध्ये प्रयत्न करतो आहे. आणि तेव्हा मात्र खरं तर तेव्हा मी येऊन एक मांडणी केली, त्याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही. पण मी सांगितलं की यानंतर असे विद्यालय उभे करा की ज्या विद्यालयामध्ये डिग्रीवर शिक्का मारा
की नोकरीमध्ये कुठेही स्थान मिळणार नाही. शिकायचं आणि शेती पिकवायची किंवा शेती पिकवण्यासाठी मार्गदर्शन करायचं, BSc कृषी व्हायचं, UPSCच्या परीक्षा हँडल करायच्या, MPSCच्या हँडल करायच्या. यातून मग शेती आदर्श कशी होऊ शकेल? शेती हा घाट्याचाच धंदा राहील. 1927 मध्ये जसं म्हटलं गेलं, शेती हा मजबुरीचा व्यवसाय आहे, हा मजबूतीचा व्यवसाय नाही. हे मात्र त्यातून खरं होतं. सुधीर भुंगरेजी मार्गदर्शन करतील. पण जगातलं एक आश्चर्य आहे, ते उद्योग प्रॉफिटमध्ये असतात जिथं इनपुट जेवढं आहे तेवढंच किंवा त्यापेक्षा कमी फिनिश प्रॉडक्ट असतं. हा एक मात्र धंदा आहे की एक दाना टाकल्यानंतर जेव्हा 100 दाणे 150 दाणे निघतात, देवानी 100 पट क्षमता दिली. पण हा उद्योग मात्र शेती उद्योग यशस्वी जागा नाही. त्याला अनेक कारणं असू शकतात, पण या कारणाला धीरे धीरे बदलावं लागेल. जसं आता सांगितलं की इरिगेशन केलं पाहिजे. मी आल्यानंतर मी चिचडोह प्रकल्प पूर्ण केला, मी कोटगाव प्रकल्पाला पैसे दिले, पळसगाव आमडी प्रकल्प पूर्ण केला, भेंडारा प्रकल्प आता सुरू आहे. तिथं 2 दिवस बंद झाल्याबरोबर ताबडतोब मी बैठक लावली की भेंडारा प्रकल्प पूर्ण व्हावा, दिंडोरा प्रकल्प पूर्ण करतोय. मामा तलावासाठी मी असताना 150 कोटी दिले. आत्ता माननीय मुख्यमंत्र्यांना 500 कोटीची घोषणा मामा तलावासाठी करायचं सांगितलं. मी मत्स्य विभाग मंत्री झालो. आता मी बजेटमध्ये जिथं शेत तिथं मत्स्य तळे हे नवीन योजना आणतोय. महाराष्ट्राच्या मत्स्य विभागाच्या कोणत्याच योजना नव्हत्या, आता मी नवीन योजना करण्याचा निर्णय केला. जी जागी DPDCतून दिल्या जायची ती 800 रुपयाची होती, आता मी तिला 8000 रुपयाचं अनुदान वाढवलं. बोटी 3000च्या होत्या, आता ते 25 ते 30,000 रुपये केल्या. म्हणजे कोणताही पूरक व्यवसाय हा वाढावा. मी बारामतीला गेलो, त्यांनी दुधाच्या संदर्भात सांगितलं तर मला आश्चर्य वाटलं. आज संजय धोटे इथं नाही, परवा मी जेव्हा कोरपणा गेलो मला सांगितलं गेलं की कर्नाटकचं दूध गडचांदूरमध्ये येतं. चंद्रपूर जिल्हा काय दूध उत्पादनामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. मी ताबडतोब तिथूनच जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला की दूध उत्पादक संघ पुन्हा पुनरुज्जीवित करा. आदिवासी विभागाच्या मंत्र्यांना गावितांना सांगितलं, गावित साहेब जिल्ह्यामध्ये तुम्ही योजना बदलवा. कॅबिनेटमध्ये विषय आणला. कॅबिनेटमध्ये पहिले जे 50-50 अनुदानामध्ये गाईची किंमत 50,000 40,000 धरल्या जायची. कॅबिनेटमध्ये खरं तर प्रस्ताव विभागाचा हा 60,000 आला. मी आग्रह केला की 60,000 नाही, अजून 10,000 वाढवा, कारण तुम्ही तर 50% अनुदान देता. जर तुम्ही 50,000ची गाय म्हटलं तर अनुदान 25,000 होईल, बाजारात 70,000 रुपये. मी वनमंत्री झालो, 10,000 रुपये मदत केल्या जायची वन्य प्राण्याच्या हमल्यामध्ये, आता ती 70,000 केली. आणि इथंच थांबलो नाही, शेतकरी मेहनती आहे. मार्चमध्ये मी कायदा आणतोय की तो कायदा आल्यावर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर रानडुक्कर हरिण रोई हे घुसलेत, नुकसान झालं, तर शेतकरी असं म्हणणार नाही माझं नुकसान झालं. ते हरिण आणि रानडुकराकडे पाहून म्हणेल, जितना खाना है खा ले, कोई चिंता मत कर, हमारा भाऊ साथ में है. दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा मी कायदा आणतोय. निश्चित कालावधीत दिला नाही तर व्याजासकट देण्याचा कायदा आपण करतोय. पण एक जागरूकता अशा प्रदर्शनीच्या माध्यमातून आवश्यक आहे. ते 3 महत्त्वाच्या विषयावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि मला ते जाणवायला लागलं की आपण खूप उत्पादन घेता घेता एका संकटात सापडलो की आपण त्याचं पोषण तत्व संपत आणलं. उत्पादकता वाढली, पण उत्पादकता वाढल्यानंतर त्याच्या पोषण तत्व संपल्यामुळे किती अडचणी आल्या. हे परवा एका सेंद्रिय शेतीच्या संदर्भात एका सेमिनारमध्ये, खरं तर माझा विभाग नाही पण मला निमंत्रण दिलं, मी गेलो आणि सेंद्रिय शेतीच्या संमेलनामध्ये मी एक प्रश्न विचारला आणि सांगितलं की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला 5 मिनिटांनी द्या, आत्ता देऊ नका. मी प्रश्न विचारला की जेवढे इथं उपस्थित आहे या उपस्थितांनी थोडं डोक्याला ताण द्यायचं आणि 5 मिनिटांनी उत्तर द्यायचं की तुमच्या कुटुंबात अतिशय जवळच्यांपैकी किती लोक हे कॅन्सरनी पीडित आहे किंवा कॅन्सरनी त्यांचा मृत्यू झाला किंवा कॅन्सरच्या रोगाशी झुंजत आहे. दुर्दैवाने 5 मिनिटांनी म्हणजे आता प्रश्नाचं उत्तर द्या, तेव्हा 99% लोकांनी हात उचलला की आमच्या कुटुंबामध्ये कोणीतरी ज्याच्याशी आमचा नेहमीच संबंध येतो, जवळचा संबंध येतो, तो कॅन्सरनी पीडित आहे. आणि याचं एक मात्र कारण अति 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 रासायनिक फवारणी, रासायनिक खताचा उपयोग केला. मग आपण संकल्प करू शकतो का
अरे जेव्हा रासायनिक खताचा शोधही लागला नव्हता, रासायनिक द्रव्यही नव्हतं, तेव्हाही शेतकरी आनंदाने शेती पिकवायचे आणि मनोज कुमार उपकार चित्रपटामध्ये गाणं गायचा, मेरे देश की धरती सोना उग गए हिरे मोती. आता मेरे देश की धरती सोना उग गए हिरे मोती नाही, कॅन्सर की खेती असं म्हणावं लागेल. मग या मुद्द्यावर आपण चिंतन करणार आहोत का? दुसरा मुद्दा मी या निमित्ताने चिंतनासाठी आणतो. मी परवा पंजाबच्या शेतीच्या संदर्भात यूट्यूबमध्ये जेव्हा बघत होतो, तेव्हा दुसरा मुद्दा माझ्या लक्षात आला की पाण्याचा वापर केला, जमीन मृत्युमुखी पड गई. सॉइल हेल्थ, जसं मनुष्याचं आरोग्य महत्त्वाचं आहे. तुम्ही इथं आरोग्य शिबिराचं उद्घाटन माझ्या हातून केलं, पण एक गोष्ट खरी आहे की या आरोग्य शिबिराचं उद्घाटन करताना जर मातीच्या आरोग्याची चिंता आम्ही केली नाही तर अशी आरोग्य शिबिरं वाढवावीच लागतील. मातीच्या आरोग्यासाठी हेही काम मला आणि तुम्हाला करावं लागेल. आणि तिसरा मुद्दा की ज्या संदर्भामध्ये आम्हाला एकत्रित येऊन विचार करावा लागेल ते म्हणजे पशुधन. आज सर्वात मोठी समस्या आहे. 1971 मध्ये आमची सरासरी शेती ही 4.21 हेक्टर होती. 2011च्या लोकसंख्येनुसार ही 1.44 हेक्टर झाली. आणि आता जेव्हा पंतप्रधान महोदयांनी शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपयाची सुरू केली, तेव्हा महाराष्ट्राचे मी आकडे घेतले, तेव्हा आता 1.34 हेक्टर झाली. मग परिणाम काय झाला? 1.34 हेक्टरमध्ये गोठा राहिला नाही, गोधन राहिलं नाही. त्या ठिकाणी आपल्याला आंतरपीक घ्यायची सवय संपून गेली. मी आत्ता बारामतीला गेलो, त्यांनी काही प्लॉट्स आंतरपिकाचे तयार केले होते. एरंडी पिकायची संपली, कापूस आणि तूर सोबत पिकायचं संपलं, वालकट आणि तूर असायची संपलं. हे आंतरपीक फक्त उत्पादनासाठी नव्हतं, हे होतं की मातीचा जो पोत आहे तो वाढला पाहिजे. माझ्यासोबत सुदर्शन निमकर इथं आहे. परवा आमची तीच चर्चा होत होती की पहिल्यांदा राजुरा क्षेत्रामध्ये आंध्र प्रदेशचे शेतकरी यायचे आणि त्या शेतकऱ्यांना सांगायचे की आम्हाला मिरचीसाठी ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर शेती द्या. कॉन्ट्रॅक्ट बेसवर शेती घ्यायचे. शेतकऱ्यांना वाटायचं कि कितना फ़ायदा मुझे हो रहा है, हमने ये आंध्र प्रदेश वाले लोगों को फंसाया, ज़्यादा पैसा मुझे मिल रहा है. पहले तो मेहनत कष्ट करने के बाद 10,000 रुपये एकड़ मिलती थी, ये तो मुझे 22,000 25,000 दे रहा है. आणि तिथंच आपण फसलो. सोन्याचं अंड देणार आहे त्या शेतीला कापून काढलं. आणि आपण लहानपणी जी गोष्ट ऐकली होती की सोन्याचं अंड घ्या पण सोन्याचं अंड देणारी कोंबडी कापू नका. परिणाम असा झाला की राजुऱ्याची मिरची पिकवणाऱ्या शेतीची उत्पादकता ही एवढी कमी झाली की आता मात्र त्या संदर्भामध्ये आपल्याला चिंतन करावं लागतं आहे, मनन करावं लागतं आहे. आणि म्हणून या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकीकडे तंत्रज्ञान हे तर वाढवलं पाहिजे. वेळेच्या अभावी मी बाकी मुद्दे जे करायचे ठरवले ते तर मी सांगण्याच्या याच्यात पडणार नाही. वेळेचा अभाव आहे. मगाई जायचं आहे, नाशिक जायचं आहे. नाशिकला माझं आमच्या पक्षाची एक महाराष्ट्राची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये काही जबाबदारी माझ्यावर दिली आहे. पण मी आपल्याला निश्चितपणे एक विश्वास देतो. आपण सांगितलं सातपुते साहेब, मी आता जनतेने इतकेदा आशीर्वाद दिला की आता निवडणूक हे माझ्या डोक्यातून पूर्ण निघून झालं. विजय जागा आता माजायचं नाही, पराभव जागा आता गाजायचं नाही. आता कोणतंही काम मी निवडणुकीसाठी करायचं नाही हे ठरवलं. माझ्या मनात एकच इच्छा आहे की निवडणुकीसाठी काम करायचं नाही. कारण मग एकदा आमदार होतो, मग नामदार होतो आणि मग दारोदार होतो. मी मंत्रालयात अनेक असे मंत्री पाहिले आहे की ज्या मंत्र्यांना साधा चोपदारसुद्धा नमस्कार करत नाही. मग त्यापासून मी एक शिक्षण घेतलं की काही काही मंत्री तर मी 15-15 वर्ष मंत्री होते ते बघितले. आणि 15 वर्ष मंत्री असल्यानंतर सुद्धा मंत्रालयात जेव्हा येतात तेव्हा कोणीही काहीही विचारत नाही. कारण मंत्रालयाचा एक स्वभाव आहे आणि तो म्हणजे हम बेंगन के नौकर नहीं है, हम राजा के नौकर है. जिसकी सरकार उसका उपकार और जिसकी नहीं सरकार वो हमारे लिए बेकार, ही भावना त्या मंत्रालयात असते. आणि म्हणून यापासून मी एक शिकलो की जायचं तर आहेच एक दिवस. आता तुम्ही सांगितलं की आम्ही पाठीशी आहोत, धन्यवाद. पण मला आवश्यकता आहे ते उत्तम काम करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांची. कोणी कोणत्याही पक्षाचा असेल
त्यांनी निवडणुकीमध्ये त्या पक्षासाठी मतं मागावी, त्या पक्षासाठी पूर्ण प्रयत्न करावा. पण ज्याचं आपण अन्न खातो त्या शेतकऱ्यांना जात नाही, त्या शेतकऱ्यांना धर्म नाही, त्या शेतकऱ्यांना पंथ नाही, त्या शेतकऱ्यांना पक्ष नाही. शेतकरी हीच एक जात आहे, शेतकरी हाच एक धर्म आहे. अन्न खाताना मी फक्त याच्या सुखासाठी सूर्य होऊ शकत नाही, पण सूरज ना बन पाए तो दीपक बनके जगता चल. मी माझ्या हातामध्ये एक पंथी घेऊन यांच्या आयुष्यात असणारा अंधार दूर करण्यासाठी प्रयत्न करेन. हाच जर या संमेलनाचा संकल्प असेल तर मी विश्वास देतो की हा चंद्रपूरचा संकल्प हा एक दिवस महाराष्ट्र धारण करेल आणि एक दिवस देश हा या संकल्पाच्या पाठीशी उभा राहील, हा विश्वास देतो. आणि या संकल्पामागे सातपुतेजी, विशेष करून धनोजे कुणबी समाज व त्यांची टीम ज्या पद्धतीने मेहनत करत आहे त्या मेहनतीला निश्चितपणे माझं अभिनंदन, सदिच्छा, शुभकामना. आणि जेव्हाही तुम्ही माझी या मदतीसाठी आठवण कराल मी निश्चितपणे तुमच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभा राहील, हा विश्वास. खूप खूप धन्यवाद.